नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय आणि तुम्हाला विचार पण करायला लावतोय की हे नक्की घडतंय का, याला कारणीभूत काय. सो एमपीएससी कडनं ज्या स्पर्धा परीक्षा होतात तो भाग तर वेगळा, पण ही एक्झाम सरकार स्वतः घेतं, पुणे परिषद स्वतः घेतं. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा. यावर्षी आपल्याला माहिती आहे की शिक्षकांना शिक्षक पद टिकवण्यासाठी, पदोन्नती मिळवण्यासाठी टीईटी कंपल्सरी करण्यात आली आहे. कोर्टाचा निर्णय आणि आरटी 2009 सांगतो की टीईटी कंपल्सरी आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक जर व्हायचं असेल तर नवीन डीएड धारक ज्यांना 1 ते 8 पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा टीईटी पात्र व्हावीच लागते. आणि टीईटी पात्र होण्यासाठी अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि पर्सेंटेज बघितलं तर याचा पर्सेंटेज फारच कमी आहे. आता मग यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय. साम टीव्ही, सकाळ न्यूजपेपरने सुद्धा ही माहिती दिली आहे. माहिती आहे की टीईटी मधून शासनाकडे 50 कोटी जमा झालेले आहे. 50 कोटी हा आकडा खूप मोठा आहे. तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय. एखाद्या विद्यार्थ्याचं जेव्हा सिलेक्शन शिक्षक म्हणून, तर असे कितीतरी शिक्षक लाईफ टाईम म्हणजे त्यांचं लाईफ, त्यांची सर्व्हिस असेपर्यंत सुद्धा 50 कोटी एवढ्या शिक्षकांना मिळत नाही. ते कॅल्क्युलेशन तुम्ही करून मला कमेंटमध्ये सांगा किती शिक्षक यामध्ये आजीवन सर्व्हिस करू शकतात. दुसरा मुद्दा की शासनाने 50 कोटी तर केलं, पण परीक्षा बंधनकारक केली. अर्जदार, जसं तुम्हाला मी आता बोललो की शिक्षकांना बंधनकारक केल्यामुळे 1 लाख फॉर्म वाढलेले आहेत. 1 लाख फॉर्म. तो संदर्भ घेतलाय. मागच्या नोव्हेंबर 2024 मध्ये एक्झाम झाली होती, त्यावेळेस आलेले फॉर्म आणि आता आलेले फॉर्म यामध्ये 1 लाखांची तफावत आहे. आता बघूया याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया. हे बघा, ही माहिती तुम्हाला मी जी शासनाचं एक परिपत्रक आहे त्याच्यात दिलेली माहिती, ती माहिती तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. याच्यात ही माहिती समोर येते. माझ्याकडे काही आकडे इकडे तिकडे होऊ शकतात. सो हे आकडे पूर्ण आकडे परफेक्ट असेल असं मी तुम्हाला म्हणणार नाही, पण एक टेंटेटिव्ह आकडे तुमच्या समोर मी ठेवलेले आहे. यामध्ये काय दाखवलं बघा, तुम्हाला परीक्षा वर्ष, आता टीईटी कधी कधी झाली आहे, टीईटीचं परीक्षा वर्षात, हे पण तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. कदाचित चुकू शकतं माझ्याकडनं एखादा आकडा. हे टायपिंग केलेलं आहे सगळं. परीक्षा दिनांक घेतलेला आहे. प्रविष्ट विद्यार्थी किती प्रविष्ट होते पेपर 1 ला, पेपर 2 ला, आणि टोटल किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर पात्र परीक्षार्थी त्या वर्षी पेपर 1 ला, पेपर 2 ला, आणि टोटल किती पात्र झाले तो पण आकडा मी तुम्हाला दिलेला आहे. आता लक्षात घ्यायचंय महत्वाचं काय, 2013 ला पेपर झाला होता. त्यात पेपर 1 पेपर 2 ची ही संख्या आहे. टोटल संख्या आहे 6,19,391. त्यात पेपर 1 पेपर 2 क्वालिफाईड आणि टोटल झालेत क्वालिफाईड 31,072. फक्त 31,000 म्हणजे 6 लाखामधून 31,000 फक्त विद्यार्थी पात्र झाले. 2014 ला हा आकडा बघितला तर टोटल आहे 4,14,000, पात्र झाले 9,595. 2015 ला हा आकडा बघितला तर 3,26,000 आहे, टोटल झाले 8,989. बघा, पहिल्या वर्षी जास्त होते कारण पहिल्यांदा एक्झाम घेतली होती म्हणून 6 लाख होते, नंतर 4 लाख झाले, नंतर बघा 3 लाख, नंतर 17 तुमची टोटल संख्या बघू शकता तुम्ही. या 2,97,000 आणि 10,000 विद्यार्थी क्वालिफाईड झाले. 18 ला इथे थोडंसं तुम्हाला दिसणार नाही, 18 ला टोटल 1,73,000 होते, 9,677 क्वालिफाईड झाले. 19 ला जर बघितले तर टोटल 3,43,284 होते, 16,592 क्वालिफाईड आहे. 20 ला 73,000, 7,32,000 होते, 4,93,000 झाले, सॉरी 49,000 क्वालिफाईड झाले. 21 ला 4,68,000 होते, 17,322. 24 ला 3,53,937 होते, 3,32,000 विद्यार्थी क्वालिफाईड झाले. आता हा आकडा चुकीचा आहे थोडासा बघा, 3,29,000 एवढे तर नाही क्वालिफाईड झाले. सो तो प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे, होऊ शकतो इकडे तिकडे. सो लास्ट जो आकडा तुमच्या समोर आहे बघा, हा टेंटेटिव्ह आहे. संबंधित माहिती पूर्णतः बरोबरच असेल असं नाही, मी परत सांगतोय. आता मला टीईटीच्या ज्या एक्झाम झालेल्या त्यात जे माहिती मिळाली माझ्यापर्यंत, ते वर्ष मी घेतलं. एखादं वर्ष सुद्धा कदाचित असू शकतं की त्या वर्षी एक्झाम झालेलीच नाहीये, पण ते परिपत्रक आल्यामुळे मला जी माहिती, शासनाचं परिपत्रक मला दिसलं, पेपरच्या न्यूज बघितलं, हे सोर्सेस मी वापरलेले आहेत. सो त्या आधारे तुम्हाला मी माहिती देतोय. टोटल जी संख्या आहे बघा, टेंटेटिव्ह अंदाज घ्या तुम्ही. आता ही संख्या टोटल आहे 42,05,556 जवळपास असं म्हणूया की 42 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत टीईटीला फॉर्म भरला होता, परीक्षेला आले होते.
किती फॉर्म भरून 42 लाख विद्यार्थी परीक्षेला आले होते. आता काही लाखो विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी फॉर्म भरला पण परीक्षेला आले नाही, पण आपण आकडा पकडूया 42 लाख. आणि फॉर्म भरण्याची फी जर बघितली तुम्ही तर 1000 फी होती एका पेपरला आणि आता 1200 फी आहे 2 पेपरला. आता 2025चा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर ही फी तुम्हाला लागते आता 1000 एका पेपरला, 1200 दोन्ही पेपरला. आणि 2019ला जी परीक्षा झाली होती त्याचं वेळापत्रक जर बघितलं तर त्यावेळेस पेपर 1 किंवा पेपर 2 ला 500 होते आणि हे 800 होते. बाकीचे कॅटेगरीनुसार वेगवेगळे होते, पण इन अँड ॲव्हरेज आपण जर बघितलं टोटल संख्या आहे 42,05,566 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला. सरासरी मी 600 रुपये पकडतो फी. किती? 600 रुपये पकडतो. तशी ती 1000 आणि 1200 मी 600 पकडले तर टोटल किती पैसे जमा झाले पुणे परिषदेकडे? जवळपास 252 कोटी. जर मी सरासरी 800 रुपये पकडले तर 336 कोटी, सरासरी 1000 पकडले 420 कोटी. आकडा पण 420 आलाय, 420 कोटी. इन अँड ॲव्हरेज जरी म्हटलं तुम्हाला तरी 350 कोटी अमाऊंट जवळपास आतापर्यंत शासनाने जमा केली आहे टीईटीचे फॉर्म भरूनच. आता ही परीक्षा फक्त पात्रतेची आहे. तुम्ही आता याच्यावर विचार करा किती पैसे जमा केले आहे, एवढे पैसे लागतात का? परीक्षा घेण्यासाठी एवढे पैसे लागतात का? एवढी फी लागते का? हा एक मुद्दा. बरं, हे घेण्यात पण एका बाजूला घेण्यात पण दुमत नाही, पण त्याच्या अगेन्स्ट जी TAIT टेट परीक्षा ज्याला आपण शिक्षक भरतीची परीक्षा पोर्टलमध्ये होती ती का नाही घेतली? मग फक्त पात्रतेवरती चालू आहे. शिक्षक पात्र होऊन बसलेले आहे. शिक्षक भरती कधी होणार आहे? शिक्षक भरती किती झाली आता? टोटल जर आपण बघितले तर टोटल ह्या टीईटी ज्या घेतल्या गेल्या, टोटल माझा जो आकडा माझ्याकडे आहे ते 11 आहेत आणि आतापर्यंत TAIT टेट फक्त 3च झालेले आहेत. मग हे टीईटी पात्रते परीक्षा घेऊन करायचं काय? पात्रतेमध्ये फक्त फॉर्म पैसे भरायचे का, आमचे पैसे घ्यायचेच का? हे पण नीट लक्षात घ्या. पुढारी न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर होती. 17 ऑक्टोबर 2025 ची बातमी आहे. पुढारी म्हणताय की 2 वर्षानंतर अखेर टेट परीक्षेला मुहूर्त. टेट परीक्षेला मुहूर्त म्हणजे काय? असे असंख्य विद्यार्थी आता पात्र होऊन बसलेले आहेत पण शिक्षक भरतीच होत नाहीये. आता यामध्ये बघा टेट जी एक्झाम आहे, टेट केव्हा घेतली गेली तर पहिली एक्झाम जी टेट झाली 2017 मध्ये झाली. त्यात पण भरपूर म्हणजे टीईटी मध्ये पण 17, 18, 19 मध्ये भरपूर गोंधळ झाला होता. टेट मध्ये पण बरोबर आहे. 2019 मध्ये ही एक्झाम घेतली गेली, 17 मध्ये झाली परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून 2021 मध्ये पवित्र पोर्टल मधून शिक्षक भरती झाली. बघा, एक्झाम घेतली 17 मध्ये आणि निवड होण्याची जी प्रोसेस आहे पवित्र पोर्टलची 19 ला केली. जागा होत्या 12,000, भरल्या किती? फक्त 6,000. आणि 2017ची शिक्षक भरती अद्यापही अर्धवटच आहे. 5 वर्ष होऊन गेली. 17 आणि 3 8 वर्ष झाली तरी पण अजून ते पेंडिंगच आहे. म्हणजे 19 ला गेली, ठीक आहे. मग 19चा लक्षात घेता आपण 25 मध्ये आहोत. आता जवळपास याला 5 वर्ष झालीत. याच्यावरती काही अंमलबजावणीच केली नाहीये. त्यानंतर म्हणजे 19 ला भरती केली, 17ची एक्झाम 19 ला भरती केली. आता 25 मध्ये आहोत आपण. तर 17चा हिशोब केला तर जवळपास 8 वर्ष झाले, अर्धवटच झाली. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष टेट झालीच नाही. 19 म्हणजे 17 नंतर टेट झालीच नाही. मग झाली कधी? 22-23 मध्ये जी एक्झाम झाली सेकंड टेट झाली आहे आणि सुमारे 21,000 जागांवरती भरती करणार होते. 21,000, पण ते 21,000 पण झाले नाही. टप्पा 1 टप्पा 2 चालूच आहे. आणि तिसरी जी एक्झाम आहे ती आता मे 2025 मध्ये घेण्यात आली. बघा, मे 2025 मध्ये घेण्यात आलेली आहे. सो आतापर्यंत फक्त 3च टेट झाल्या, TAIT. मग ह्या टेटचा विचार करा, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, किती पैसे जमा केले. टेट आता टेट IBPS घेते, तो IBPS साहजिक आहे, त्यांची दुय्यम संस्था आहे, की त्यांचंच एक पिल्लू म्हणूया आपण, सरकारचंच म्हणूया आपण, त्याला हरकत नाहीये. आतापर्यंत टेट पात्र उमेदवार किती झाले बघा? 2013, 14, 25, 17 हे TETचाच हिशोब आहे. हा पेपर न्यूजपेपरला आलेली माहिती आहे. मी तुम्हाला सगळंच दिलेलं आहे. हे न्यूजपेपरला आले 13 पासून 19 पर्यंतची न्यूजपेपरची माहिती आहे. हा न्यूजपेपर बघा आपल्याकडे, याचा सोर्स मी घेतलेला आहे. न्यूजपेपरनी बातमी दिलेली बघा, ही बातमी आहे. सो इथे बघू शकता तुम्ही टोटल संख्या किती आहे. आता यामध्ये आता सांगा, हे सगळं करताय तुम्ही, TET एक्झाम घेताय त्यातनं कलेक्शन भरपूर झालंय, टेट एक्झाम घेताय शिक्षक भरती होत नाही. हे सगळं करून सुद्धा विद्यार्थी शांत आहे, त्यांना अपेक्षित आहे की तुम्हाला शिक्षक भरती लवकर करा. मागे 2002 टेट झाली त्यावेळेस 65,000 जागा रिक्त असं सांगण्यात आलं होतं. मग त्यानंतर भरती प्रक्रिया का राबवली नाहीये? मग नेमकं काय होत आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना प्रॉपर शिक्षक मिळत नाहीये. तुम्ही RTचा नियम लावतात, मग त्या विद्यार्थ्यांना शिक्षक का देत नाहीये? कंत्राटी भरतीचे नियम लावतात तुम्ही, कंत्राटी भरती करतात. कंत्राटी भरती घेत असताना ते जे शिक्षक तुम्ही घेतात ते RTच्या नियमाखाली आहेत का, RTच्या अंडर आहेत का, त्याचा हिशोब तुम्ही करत नाहीये. मग हे नेमकं चाललेलं काय? फक्त प्रत्येक वेळेस काहीतरी इश्यू क्रिएट करायचा,
त्याच्यावरती डिस्कशन करत बसायचं. डिस्कशन म्हणजे इश्यू टाकून द्यायचा आणि त्याच्यावर डिस्कशन कितीतरी वर्ष चालतं. बघा हे असे तुम्ही GR काढले, प्रेस नोट पण आली आहे जिल्हा परिषद सांगलीची. विषय काय, कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आलेले नियम. त्यानंतर तुम्ही GR पण काढला होता मध्यंतरी, तुम्हाला आठवत असेल 23 सप्टेंबर 2024चा. हे सुद्धा तुम्हाला BEd धारक जे होते त्यांना कंत्राटी बेसवर घ्यायचं आहे. लक्षात घ्या, कंत्राटी बेसवर घेतल्यानंतर भविष्यामध्ये ह्या शिक्षक भरतीच्या जागा भरल्याच जाणार नाहीये, कारण कंत्राटी बेस आहे. आणि कंत्राटी बेस कसं असतं माहिती तुम्हाला, सपोज मी 100 शिक्षकांना कंत्राटी घ्यायचा विचार करतो. ह्या 100 शिक्षकांची जबाबदारी हा A व्यक्ती घेतोय. इथे बसलेले सरकार आहे आणि सरकारचा शिक्षण विभाग आहे. हा सरकारचा शिक्षण विभाग आहे. हा विभाग काय करतो, हा विभाग काय करतो, कंत्राट काढतो, कॉन्ट्रॅक्ट काढतो. कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मग A व्यक्तीला देतो. हा A व्यक्ती हे काम बघतो, 100 शिक्षक देण्याचं काम. पण सरकारचा किंवा शिक्षण विभागाचा कॉन्ट्रॅक्ट फक्त ह्या A व्यक्तीशी आहे. तो तिकडे काय करतो ह्यांना घेणं देणं नाही आहे, फक्त ह्या A व्यक्तीशीच हे बोलणार. आणि भविष्यात कॉन्ट्रॅक्ट संपलं की ते A व्यक्तीला सांगणार तुझं कॉन्ट्रॅक्ट संपलं. ह्या 100 लोकांची जबाबदारी ह्यांची नाहीच आहे, ह्या व्यक्तीने बघायचं काय ते. म्हणजे सरकारला अपेक्षित नाही आम्हाला एकाच व्यक्तीशी बोलायचं, नंतर हे आंदोलन करणं हे करणं ते पण नको आहे आम्हाला. भरती पण करायची नाही आम्हाला. मग नेमकं करायचं काय तुम्हाला? मग तुमचे प्रायव्हेटायझेशन स्कूल आहे ते भरायचे का? बरेचसे स्कूल बघा तुम्ही, प्रायव्हेट जेवढे स्कूल आहेत हे ह्या सरकारमध्ये असणाऱ्या, म्हणजे कोणाचे सरकार असू द्या, मी सरकार म्हणतोय ते कोणते असू द्या, मी संबंधित कोणाला नाव ठेवत नाही, पण सरकारमध्ये असलेल्या या सगळ्या मंत्र्यांच्या ओळखीचेच आहे किंवा मंत्र्यांचे नातलगच आहे किंवा मंत्री स्वतःच आहे, यांच्या शिक्षण संस्था आहे. यांच्या शिक्षण संस्था आहे, इथूनही त्यांना पैसे पाहिजे असतात, इथूनही त्यांना कमाई करायची. अरे सगळं करा तुम्ही, पण रोजगार उपलब्ध करा राहिलेल्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना ज्यांनी BEd केलंय, शिक्षक होण्याची त्यांना अतोनात इच्छा आहे, त्या इच्छेपुढे त्यांनी एवढं शिक्षण घेतलंय, त्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करणार कोण? मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल, संच मान्यता आणून टाकली, सहशिक्षण आणलं, कंत्राटी भरती आणली, टेट शिक्षक भरती लांबणीवर टाकता तुम्ही दरवेळेस. आता टेट घेतली, TET पण घेतली. अरे ते टेट झाल्यानंतर शिक्षक भरतीचं काय झालं पुढे? अजूनही उत्तर अनुत्तर येते त्यांना. जर आपण विचारलं तर याच्यावर उत्तर काहीच देत नाही. रिक्त संख्यांबद्दल काय चाललंय? शिक्षक गेली 2.5-3 वर्षापासून मी बघतोय 65,000 शिक्षक भरायचे होते. किती भरले तुम्ही? 11-12,000 18,000 भरले, बाकीचे का नाही भरले? मग हे सगळं लावून तुम्ही काय करताय? सो याच्यावरती खरंच विचार करायला पाहिजे. हा विचार मी तुमच्यापर्यंत मांडलेला आहे, तुमच्या समोर मांडलाय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये टाका आणि हा विचार सगळ्या अभियोग्यता धारकांपर्यंत पोहोचवा, सगळ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा आणि शिक्षण विभागापर्यंत, सगळ्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यावर नीट विचार करून मला कमेंटमध्ये उत्तर द्या आणि याच्याबद्दल तुम्हाला अजून काही ॲडिशन करायचं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की द्या. इनाईट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांबरोबर असते. काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करू शकता तुम्ही आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये माझ्यापर्यंत पोहोचू शकता तुम्ही. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.